देवकमल प्रोडक्शन आपलं सध्या बंद आहे. काही आर्थिक अडचणी आल्यामुळे हे देवकमल प्रोडक्शन आता सध्या बंद ठेवलेलं आहे. लवकरच आर्थिक बाबी जरा थोड्या डेव्हलप झाल्या किंवा आपण आपलं देवकमल प्रोडक्शनच्या माध्यमातून लोकांचं मनोरंजन करण्याचं काम पुन्हा एकदा चालू करणार आहोत. तरी सर्व रसिक मायबापांनी आपल्या या देवकमल प्रोडक्शनला जे भरभरून प्रेम दिलेलं आहे ते प्रेम तसंच ठेवावं आणि पुढं वाढवत राहावं. आम्ही रसिकांच्या पसंतीला उतरणाऱ्या मालिका आणि विषय घेऊन पुन्हा एकदा हे देवकमल प्रोडक्शन थांबलेलं परत चालू करणार आहोत. तरी सर्वांनी लाईक, शेअर आणि कमेंट कराव्यात. आपल्या देवकमल प्रोडक्शनला सर्वांनी सहकार्य करावं. आर्थिक मदतीची गरज आहे आणि ती लवकर पूर्ण झाली की आपण सगळ्या एपिसोड पुन्हा एकदा सोडण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर आपले देवकमल प्रोडक्शनच्या माध्यमातून जे आपण पचकारे वेब सिरीज सुरू केली होती त्याच्यामध्ये पहिले 1-2 भागामध्ये आबाचा रोल केलेला जे पात्र होतं संजय क्षीरसागर, त्यांचं नुकतंच निधन झालेलं आहे आणि त्यांच्या आत्म्याला आपण सर्व रसिक मायबापांनी शांती लाभावी याच्यासाठी 2 मिनटं स्तब्ध उभारून त्यांना श्रद्धांजली व्हावी. तर रसिक मायबाप हो, खूपच छान अभिनय त्यांनी केला होता. रसिकांच्या पसंतीला ते उतरले होते आणि आपल्या पचका वेबसिरीजमध्ये त्यांनी खूप छान काम केलं होतं. त्यांच्या आठवणी पुन्हा पुन्हा येतात. खरंच असा कलाकार होणे नाही आणि असा माणूसही होणे नाही. तर आता मगाशी सांगितल्याप्रमाणे लवकरच आपण आपली वेबसिरीज सुरू करणार आहोत. त्याच्यासाठी एक नवीन विषय आणि नवीन लोकेशन घेऊन या वेबसिरीजला सुरुवात करण्याचा प्रयत्न आहे. या वेबसिरीजच्या माध्यमातून लोकांचं मनोरंजन आणि सर्वांना हसवण्याचा एक मोठा अट्टहास करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय आणि आजपर्यंत केलेल्या या सर्व भागांना रसिकांनी खरंच भरभरून दाद दिलेली आहे. त्याबद्दल रसिकांचं पुन्हा एकदा अभिनंदन, धन्यवाद, आभार. जेवढं मानावं तेवढं कमीच आहे. आणि या वेबसिरीजसाठी एक नवीन हिरोईन घेऊन एक नवं पर्व चालू करण्याचा मानस आमच्या टीमचा आहे. आम्ही सर्व कलाकार मिळून हे सर्व साध्य करणार आहोत आणि आपल्या सर्वांच्या प्रेमामुळं हे सगळं होत आहे. आपलं प्रेम असंच राहू द्या. रसिक मायबापो, कॉमेडी, विनोद आणि विरंगुळा याच्यापेक्षा समाजाला पोषक असे काही विषय आहेत ते पण या वेबसिरीजच्या माध्यमातून आपण मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर रसिक मायबाप हो, हे ब्लॉग जे काढतो ते आपण सातत्याने पाहावं एवढीच विनंती आहे. आणि आत्तापर्यंत रंगभूमी, नाटक, एकांकिका याच्यामध्ये भरपूर कामं केली. जी मराठीवर कारभारी लय भारी, परत कलर्स मराठी वाहिनीवरती सिंधुताई माझी माई याच्यामध्ये चांगला मोठा रोल मिळाला आणि एक टर्निंग पॉईंट मिळाला तो खशाबामध्ये एक मल्लखंबाचा शिक्षक म्हणून नागराज अण्णांनी मला घेतलेला आहे आणि तो चित्रपट ज्यावेळेस येईल त्यावेळेस मी पडद्यावर दिसेल, मोठ्या पडद्यावर नागराज अण्णाच्या. तर अभिनयातले वेगवेगळे जे रस असतात, जे अभिनयाच्या छटा असतात, अशा वेगवेगळ्या छटा आपल्याला या पचका वेबसिरीजमध्ये बघायला मिळणार आहेत. काही बोलतोच आहे चिलबाटे, कुणाला बघायला लागलाच आहे. बाय काय म्हणा हसायला लागला रे मला बघून. हा एकदम प्रेम आहे बा, नको मला बोलू तसे. तर असे वेगवेगळ्या प्रकारचे अभिनय आपल्याला या वेबसिरीजच्या माध्यमातून बघायला मिळणार आहेत. तरी रसिक मायबाबांना एक विनंती आहे
हे त्यांनी सबस्क्राईब करावे, लाईक करावे, शेअर करावे आणि कमेंट करावे. धन्यवाद.